I am Professor Sanemi. Welcome to first year diploma basic mathematics lecture series. I am coming to lecture number 55. Before this, revise the last lecture. Last lecture ला आपण बघितलं होतं अँगल acute angle between the two lines. Acute angle between the two lines कधी काढू शकतो आपण? जर दोन लाईनचा स्लोप माहित असेल, म्हणजे L1 लाईनचा स्लोप हा M1 असेल आणि L2 लाईनचा स्लोप हा M2 असेल, and we have find the acute angle between the line. The formula is tan theta equal to M1 minus M2 upon 1 plus M1 M2. Now this is the formula for acute angle between the two lines. Now we have solved many example. भरपूर एक्झाम्पल आपण यावर सॉल्व केलेले आहे. काही एक्झाम्पल मध्ये M1 आणि M2 डायरेक्ट दिला असेल तर काढायची गरज नाही. गिवन बरोबर, M1 आणि M2 जर दिला असेल तर काढायची गरज नसते, आणि जर नसेल दिला तर काढावा लागतो. आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जर आपली लाईन असेल x प्लस dy प्लस c इक्वल टू 0 ही जर लाईन असेल आणि याचा स्लोप आपल्याला काढायचा असेल तर स्लोपचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. काय स्लोपचा फॉर्म्युला? करेक्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला? स्लोप इक्वल टू मायनस a डिवाइड b. व्हॉट इज a? a इज द कोएफिशिएंट ऑफ x, x चा सहगुणक, आणि b हा y चा सहगुणक आहे. बरोबर, म्हणजे हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे टू फाइंड द अँगल बिटवीन द टू लाइन्स. Also at the last lecture number 54, you see the perpendicular distance between line to point, means perpendicular distance between line is ax plus dy plus c equal to 0, and point, and the point is x1 y1. Okay, perpendicular distance between line and point, म्हणजे लाईन दिली असेल आणि पॉइंट दिला असेल तर पॉइंटचं लाईन पासूनच डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं, त्यालाच आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलर असतं, वाकडं तिकडं नसतं. ओके, हेन्स द फॉर्म्युला ax1 हा फॉर्म्युला परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाइन एंड पॉइंट. ठीक है. नाउ what is a and b? A is the coefficient of x and b is the coefficient of y and c is the constant. We have put the value of a here from this line, put the value of b here from the line, and put the value of c here from the line, and put the value of x1 and y1 from the point. So we get the perpendicular distance between line and the point. Now next, आणि याचं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. आणि ते एक्झाम्पल तुम्हाला काही स्टेप्स मी केल्या होत्या, काही कॅल्क्युलेशन राहिले होते आणि ते तुम्ही सॉल्व्ह केले असतील. ठीक आहे, तर जाऊया नेक्स्ट फॉर्म्युला. जसं आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स टू लाईन टू पॉइंट फाइंड केलं, वी हॅव फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन two parallel lines.
perpendicular distance between two parallel lines ओके. आता फॉर्म्युला बघणार आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आणि एकदम सोपा फॉर्म्युला, जसं आपण वरती फॉर्म्युला बघितला तसंच आपण पॅरलल लाईन्स मधला फॉर्म्युला बघूया. मग आपल्या इथे जर बघितलं L1 लाईन दिलेली असते, L1 ही जी लाईन आहे दिसते L1 आणि ही लाईन आहे L2. या दोन लाईन पॅरलल आहे. नॉट इंटरसेक्टिंग लाईन इज कॉल्ड ॲज पॅरलल. जर दोन लाईन एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना पॅरलल लाईन म्हणतो आपण. म्हणजे पहिली लाईन आहे, समजा आता या लाईनचं इक्वेशन मी इथे देतो x प्लस by प्लस c1 इक्वल टू 0. ही झाली पहिली लाईन. ax प्लस by प्लस c2 equal to 0. This is the second line. Now for two parallel lines here, the value of a is same, b also same, but c हा वेगळा आहे, c1 आणि c2. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मी ते एक्झाम्पल लिहितो, समजा असं असेल 2x plus 3y plus 4. This is the first line. And the second line is 2x plus 3y plus 5. Now what is these two lines are parallel. How to check? See here, a is same, x coefficient is same, y coefficient also same, but the coefficient means constant c1 and c2 is a different, and such lines are parallel to each other. म्हणजे लाईन्स पॅरलल कधी असतात समजलं? लाईन्स पॅरलल कधी असतात? ए आणि बी हा सेम असतो, फक्त C1 आणि C2 म्हणजे कॉन्स्टंट वेगळे असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. मग अशा दोन लाईन मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ह्या दोन लाईन मधलं डिस्टन्स फाइंड करायचं मीन्स वी हॅव फाइंड दिस डिस्टन्स. We have find AB distance, correct? Distance between two parallel lines means then distance between two parallel lines parallel lines are घेतलेल्यावरती आपण ax plus by plus c1 equal to 0 and the second line is ax plus by plus c2 equal to 0. These are the parallel lines and we have find the distance between two parallel lines and its formula is okay. Find the formula and formula equal to, again distance cannot negative, we take modulus, okay, and formula is c1 minus c2. c1 from first equation of line is the c1 and c2 from second equation of line, c1 minus c2 divided under root a square plus b square. So this is the formula for distance between two parallel lines. Now we have solved. यावरले प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. म्हणजे काय फाइंड करणार आहे? लाईन आणि पॉइंट दिला असेल तर डिस्टन्स कसं काढायचं, दोन पॅरलल लाईन्स दिल्या असतील तर डिस्टन्स कसं काढायचं. ओके, बघूया. Example 1 दिसतंय.
find the length of perpendicular distance from 3 to the line. The line is 4x minus 6y equal to 5. This is the line. Means find the length of perpendicular distance from 3 to म्हणजे हा झाला पॉइंट, हा दिलाय तुम्हाला पॉइंट, करेक्ट, आणि ही दिली तुम्हाला लाईन. ओके, ह्या पॉइंटचं ह्या लाईन पासूनच डिस्टन्स म्हणजे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचंय. ओके, करूया. So find the perpendicular distance. What is where given? Given point is given. Point is 3 2. Says x1 y1. Line is given. What is the line? Correct. 4x minus 6y इक्वल टू 5. पण हा इक्वल टू 5 नकोय, कारण आपल्या लाईनचं इक्वेशन कसं पाहिजे, 4x मायनस 6y मायनस 5 इक्वल टू 0. कारण आपला हा स्टँडर्ड फॉर्म इक्वेशन ऑफ लाईनचा काय आहे, x प्लस dy प्लस c इक्वल टू 0. नाउ कंपेयरिंग वी गेट द व्हॅल्यू ऑफ a, b and c. What is the value of a? A is 4. Value of b is the coefficient of y is minus 6. Value of c, what is the value of c? Minus 5. Hence we get the value of a. What is the value of a? A equal to 4, b equal to minus 6 and c equal to minus 5. Okay, and x1 y1, what is x1? x1 equal to 3 and y1 equal to 2. Now these are the values. Getting? Now we are find the perpendicular distance. Hence, perpendicular distance from point काय तुमचा 3 2 to the line. What is the line? Correct, 4x minus 6y minus 5 equal to 0. First write down the formula, then put the value. What is the formula? Modulus. Correct, modulus. Sanga, tell me. A x1 plus, correct, by1 plus c dy under root. ओके, रूट मध्ये काय आहे, a square plus b square. After this only you have put the value. What is the value of a? This time a ची व्हॅल्यू काय आहे, 4, करेक्ट. What is the value of b? b ची व्हॅल्यू काय आहे, करेक्ट, minus 6. What is the value of c? What is the value of c? Correct. What is the value of c? Minus 5. Okay, means put the a value of a, value of x1. Okay, value of v, value of y1 and plus value of c. ठीक है. What is the value of a? A is 4. x1, what is x1? 3.
Okay. B, value of B is -6. Is -6. What is value of y1? 2. What is value of C is -5. Divide. What is your a square? What is a square? 4 square plus sign b square. B is -6. Now next step, simplify. 4 into 3, 12. -6 into 2, -12. -5 by the plus into -5 upon square of 4 is 16, square of 6 is 36. What is the next step? This 12 get cancelled. What is the remaining here? -5 upon 16 plus 36 किती येतोय? 52. Okay, the distance cannot be negative. Means we are take here 5 upon √52 units. म्हणजे आपलं डिस्टन्स भेटलं 5 upon √50 units. म्हणजे आपण डिस्टन्स फाइंड केलं, परपेंडिकुलर डिस्टन्स between the line and the points. Now take same example. Example number 2. Find the length of perpendicular from -3, -4 to the line the line is 4 bracket x plus 2 बरोबर 3 bracket equal to 3 bracket y minus 4. Okay, now we will find the distance between point and line. That very simple. Now see here, very simple. ठीक है, what is the way given? What is the way given? Correct, point is given. Point is -3, 4. Okay, what we have say here? काय म्हणतो याला आपण? Correct, x1, y1. Now line is given. What is the line? Correct, 4 bracket x plus 2 equal to 3 bracket y minus 4. ओके, लाईन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये म्हणून लाईनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. म्हणून या ब्रॅकेटच्या बाहेरचा 4 आहे, 4 ने मल्टिप्लाय करा. आफ्टर मल्टिप्लाइंग वी गेट 4 into x is 4x, 4 into 2 is 8, 3 into y is 3y, and 3 into -4 -12. Now first we want x ची टर्म पहिली पाहिजे, सेकंड ला आपली y ची टर्म पाहिजे, and थर्ड ला कोणती टर्म पाहिजे? कॉन्स्टंट. करेक्ट. मग आता बघूया. हेन्स 4x हा प्लस 3y आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे? -3y. ओके, 3y गेट ट्रान्सफर, साइन चेंजेस, +8 and -12 it's became +12 equal to 0. Hence we get 4x -3y plus 20 equal to 0. आणि हे आलं इक्वेशन ऑफ लाईन इज स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला माहिती आहे लाईनचा काय? x बरोबर by प्लस बरोबर c इक्वल टू 0. हे आहे इक्वेशन ऑफ स्टँडर्ड लाईन. मग आता यामध्ये a ची व्हॅल्यू किती आहे? 4.
बी ची व्हॅल्यू किती आहे -3, सी ची व्हॅल्यू किती आहे 20, सी इक्वल टू 20, बरोबर ना, सी इज 20. म्हणजे व्हॅल्यू भेटल्या आपल्याला इथे ए बी सी च्या व्हॅल्यू भेटल्या, लिहून घेऊया इथे ए, वी आर राईट ए बी व्हॅल्यू हियर, ए इज 4 करेक्ट, बी इक्वल टू -3, c equal to 20. And what is x1? x1 is -3 and x2 is -4. जर एक्झाम्पल बघितलं इथे -3 आणि -4 आहे. ओके, hence y1 equal to y1 दिसतं ना किती आहे -4. hence बरोबर परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला लिहिणार आहे फ्रॉम लाईन टू पॉइंट. ओके, hence perpendicular distance from -3, 4 to the line is 4x minus 3y plus 20 equal to 0. यानंतर आपण फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला सांगा. ओके, टेल मी फॉर्म्युला. करेक्ट इक्वल टू करेक्ट मॉड्युलस, व्हाट इज योर करेक्ट a x1 प्लस साइन करेक्ट b y1 प्लस वेरी नाइस प्लस c divide root a square plus good b square. Now this is the formula. Now we have put the value. Okay, value of a, value of x1 plus value of b, value of y1 and value of c upon root, okay, square a square, correct, what is your b square. आता व्हॅल्यू पुट करूया. a ची व्हॅल्यू बरोबर 4, what is the x1, very nice 3, b -3, y1 correct -4, and what is the value of c? Nice 20. Okay, a square, a is 4, b is -3. Now simplify. 4 into -3 -12, correct? Minus multiplication is plus 12 plus 20 divide. What is your 4 square is 16 plus 3 square is 9 minus square is always positive. लक्षात घ्या. म्हणजे इथे विद्यार्थी काय करतात, चुका करतात. इथे -3 स्क्वेअर इक्वल टू -9, चुकीचं, get 0 marks. Okay, square is always positive. Any number having square which is negative number, square is always positive. Means -3 square is what is there, plus sign. Okay, after simplification here -12 plus 12 cancel. What is the remaining? Correct, 20. Means 20 divide 16 plus 9 25. Now hence we get 20. आता 25 स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, कशाचा वर्ग आहे 25? 5 चा.
म्हणजे हेच वी गेट 5. ओके, भाग जाऊ शकतो. ओके, 4 युनिट्स. किती आला आन्सर? नाइस, 4 युनिट्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन 4 युनिट्स? जाऊया पुढे. ओके, डिस्टन्स किती आलं? 4 युनिट्स. नाउ example number 3. Find the perpendicular distance between parallel lines. Find the perpendicular distance between parallel lines. The line is 5x minus 12y plus 1 equal to 0, and the second line is 10x minus 24y minus 1 equal to 0. ओके, फाइंड द डिस्टन्स बिटवीन पॅरल लाइन्स. पॅरल लाइन्स मधलं डिस्टन्स फाइंड करायचंय. 2 लाइन्स दिलेले आहे. ओके, गिवन लाइन्स. तर फर्स्ट लाइनला L1 म्हणायचंय. L1 इज, व्हॉट इज L1? 5x minus 12y plus 1 equal to 0. What is L2? L2 किती आहे? 10x minus 24y minus 1 equal to 0. पण जर बघा आत्ताच आपण बघितलं तर if two lines are parallel, त्यांचा A आणि B च्या व्हॅल्यू सेम असतात आणि इथे वेगळ्या आहे. A ची व्हॅल्यू इथे 5 आहे आणि A is 10. बरोबर. सेम करण्यासाठी we have multiply इक्वेशन. L1 ला मल्टिप्लाय करायचंय. कशाने मल्टिप्लाय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचंय. हेच L1 became 2 ने का मल्टिप्लाय करतोय? काय इथे 10x आहे म्हणजे इथे 10x झाला पाहिजे. म्हणून 2 ने मल्टिप्लाय जर केलं 2 into 5 किती आले? 10x. 2 into minus 12 minus 24y. 2 into 1 किती आला? plus 2 equal to 0. ओके, जर बघितला तर A सेम झाला. A इक्वल टू किती झाला? 10. B इक्वल टू किती झाला? -24. आणि आता C वेगळा आलाय म्हणजे पहिल्याला C1 म्हणणार आहे. C1 किती आहे तुमचा? C1 इथे बा C1 आहे, लक्ष द्या. तर आपण ते L1 लाईन खाली घेतलेली. 2 ने मल्टिप्लाय केलंय आणि L1 चा इथे 10x पाहिजे म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं. लक्षात घ्या. म्हणजे L1 किती आलाय तुमचा? C1 2 आलाय आणि C2 दिसतोय. C2 किती आहे? व्हॉट इज C2? is -1. C2 is -1. Hence the formula. Okay. Hence distance between two parallel lines what is the first two parallel lines? What is the formula? Correct. Very nice. C1 minus C2 upon A square minus B square. Very nice. Now put the value.
What is the C1? C1 is C1 is plus 2. What is your minus sign in formula? C2 काय आहे -1 बघा ब्रॅकेट मध्ये टाकलाय, चूक करायची नाही, इथे प्लस आहे आपण. What is the sign here? Plus. Now put the value of A square. A is 10 square plus B square is minus 24 square. Okay. Hence, after solving this, we get the answer. Okay, we get the perpendicular distance between the two lines. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय बघितलं? करेक्ट. फर्स्ट वी सी find the distance between line to point. Its formula is modulus ax1 plus by1 plus c upon root a square plus b square. Second we see the distance between two parallel lines. Okay, एक एक्झाम्पल, त्याचं फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे. आणि ते आपला चॅप्टर नंबर 5 संपलेला आहे. स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन मध्ये आपण काय बघितलं? स्लोप बघितला, इक्वेशन ऑफ लाईन बघितलं, ॲक्यूट अँगल फाइंड केला, ॲक्यूट अँगल नंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट टू लाईन फाइंड केलं. ॲट द लास्ट वी आर फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स. ओके, बाय, भेटूया पुढच्या